ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय, ज्या मायबाप जनतेने मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मानानं काम करण्याची संधी दिली, तो जत मतदारसंघ क्रमांक 288 वा आहे. म्हणजे आपली विधानसभा 288 आमदारांची आहे, त्यातला शेवटचा क्रमांक आहे. दुर्दैवानं प्रस्थापित राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्ष जतवरती सातत्यानं अन्याय केला. निसर्ग तर कायमचा कोपलेला आहे, निसर्गाने कायमचा अन्याय केला, परंतु ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, अनेक वर्षाची सत्ता होती, त्यांनी सुद्धा जतकडे दुर्लक्ष केलं, जाणीवपूर्वक अन्याय केला. जतच्या लोकांनी फक्त प्रस्थापितांच्या कारखान्यावरती ऊस तोडला पाहिजे अशा भूमिकेतून त्यांनी जतकडे लक्ष दिलं नाही. परंतु जेव्हा 2014ला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि जतचं भविष्य बदलायला लागलं, आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना जत तालुक्यातील 60 गावामध्ये मैशालचं पाणी पोचलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी आहे. राहिलेल्या 65 गावामध्ये 2026च्या जूनमध्ये काही गावांना आणि 2027च्या जूनमध्ये जत तालुक्यातील शेवटच्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती मैशाळ योजनेचं पाणी जात आहे. जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून बघितलं जातं, जत तालुक्याला मागासला तालुका म्हणून हिणवलं जातं, परंतु 2 वर्षाच्या नंतर या महाराष्ट्रातली कुणाची हिंमत होणार नाही की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे म्हणण्याची, जत तालुक्यामध्ये विकास झाला नाही म्हणण्याची. आणि म्हणून मी गेले वर्षभर जेव्हा आमदार झालो तेव्हा या मतदारसंघामध्ये फिरतोय, गावागावामध्ये जातोय, तर तिथली एक बाब अत्यंत जी महत्त्वाची आहे ती माझ्या निदर्शनास आली की जत हा दुष्काळी तालुका नाही आहे, ही दुष्काळी भूमी नाही आहे, जत ही देवभूमी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एका तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं जतपेक्षा दुसऱ्या कुठल्या तालुक्यात असू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. कारण या तालुक्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा या भागाला सहवास लाभलेला आहे. प्रभू रामचंद्र ज्या ज्या भागात जायचे तिथं तिथं महादेवाच्या लिंगावरती आडवे 3 रेषा ओढायचे. आणि अशा खुणा आमच्या जत तालुक्यामधल्या मुचंडी गावामधल्या, सिद्धनाथ गावामधल्या, जतला लागून असणाऱ्या बॉर्डरवरच्या कर्नाटकातल्या रामतीर्थ आणि कोट्टलगी गावामध्ये जी महादेवाची लिंग आहेत तिथं या खुणा आढळत आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्राचा सहवास या जत तालुक्याला लाभला होता. बकासुराचा वध पण जतमध्येच झालाय. भीमाने जो बकासुराचा वध केला तो जतमध्ये केलाय, याचं सगळं रेकॉर्ड आहे. तत्कालीन दक्षिण साताऱ्याचे जिल्हाधिकारी चिन्मळ गुंड नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे. त्यांनी याचं सगळं संशोधन घेतलं आहे. जे कलेक्टर होते दक्षिण साताऱ्याचे, आता आमचा सांगली जिल्हा आहे, पूर्वी तो दक्षिण साताऱ्यामध्ये होता, तर त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि बकासुराचा वध झाल्याच्या नंतर जेव्हा एखाद्या असुरी शक्तीचा पराभव व्हायचा तेव्हा आनंदानं एखादं मंदिराची स्थापना, एखाद्या महादेवाच्या लिंगाची स्थापना केली जायची. आणि तेव्हा महाकाय भीमानी महाकाय लिंगाची स्थापना आमच्या जतमध्ये केली आहे की जे आज बंकेश्वराच्या नावानं ओळखलं जातं. असे अनेक संदर्भ आहेत. आता मी तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही. देवभूमी घोषित करावी अशी भूमिका मी का घेतली? राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या हस्ते काल आम्ही एक कॉपी टेबल बुक प्रकाशित केलेला आहे. यामध्ये सर्व मंदिरं, त्यांच्या काय प्रथा आहेत, त्यांच्या काय परंपरा आहेत, पूजा पद्धती काय आहेत, ह्याची सर्व माहिती या कॉपी टेबल बुकमध्ये दिलेली आहे. जवळपास 30च्या वर अशी मंदिरं आहेत जिथं 1 लाखांपासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात. तीर्थक्षेत्र ब मध्ये तुमचे जे सगळे निकष आहेत हे सगळे 36 ठिकाणं म्हणजे 6-7 असे आमचे मठ आहेत. 3 मंदिरांचा नजर चुकीनं उल्लेख आमचा राहिला आहे, त्या गावकऱ्यांची मी माफी मागतो. बेळुणगीचं मलकारसिद्ध, मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि पांढरेवाडीचं मरगुबाईचं मंदिर, ह्या 3 मंदिराचा समावेश यात होणं बाकी आहे. परंतु मी सर्व तालुक्याचा अभ्यास केला. तुम्ही तुमच्या तालुक्यात जरी नजर टाकली 1, 2, 3, 4 पर्यंत अशी मंदिरं आहेत की जी कुणाची तर कुलदैवत आहे, कुणाची तर कुलदेवी आहे आणि लाखो लोक तिथं दरवर्षी येतात. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा या राज्यातले भाविक हे पूर्वीपासून येत आहेत. त्याला हजारो वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून मी राज्य सरकारकडे अशी भूमिका घेतली की राज्य सरकारनं जत या तालुक्याला देवभूमी जत अधिकृतपणे घोषित करावं अशी लक्षवेधी माझी सभागृहात चर्चेला आली. या चर्चेमध्ये अत्यंत सकारात्मक उत्तर राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी दिलेले आहे. आणि त्यांनी असं सांगितलं
की असा प्रस्ताव पहिल्यांदाच सरकारच्या समोर येतोय। असं सरकारकडे कुठलं धोरण नाही, परंतु असं धोरण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि अशा पद्धतीचं आम्ही नक्की धोरण करू। तीर्थक्षेत्र ब मध्ये राज्य सरकारनं 2 महिन्यापूर्वी 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय। तत्पूर्वी 2 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देऊन 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। म्हणजे 9 तीर्थक्षेत्र ब मंदिरं आता जतमध्ये राज्य सरकारनं घोषित केलेले आहेत। म्हणजे 9-5 45 कोटी रुपये यातून आम्हाला मिळू शकतात। परंतु माझी विनंती सरकारकडे अशी केली मी की बाबा एवढ्यानं होणं नाही, कारण संख्या जास्त आहे। संख्येची यादी तुम्ही बघितली तर ती 36च्या वर जाते। 3 मंदिरं अजून यामध्ये घेतलेली नाहीत, नजर चुकीनं राहिलेली आहे। तर याच्यासाठी राज्य सरकारने एक एकत्रित विकास आराखडा तयार करावा, राज्य शिखर समितीच्या समोर तो आणावा, राज्य सरकारनं त्याला निधी द्यावा आणि जर समजा इथं काही प्रमाणात निधी दिला आणि काही प्रमाणात निधी देणं शक्य नसेल तर तो एकत्रित आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवावा।